दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या YouTube प्लॅटफॉर्मवर एमपीएससी प्रीवियस इयर क्वेश्चन आहे त्याचं अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे केशवानंद भारती खटला याबाबत. 2024 मध्ये जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारला आहे. आता प्रश्न पाहू. केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ABCD असे ऑप्शन दिलेले आहेत. ए मध्ये सांगितलं आहे सरदहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश A.N. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या घटनापीठा पुढे चालला. हे विधान कसं आहे? विधान चुकीचं आहे. 13 न्यायमूर्ती घटनापीठापुढे चालला हे बरोबर आहे. मात्र नेतृत्व कोणाचं होतं? नेतृत्व होतं S.M. सिकरी यांचं. आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय इतिहासातील सर्वात मोठं खंडपीठ म्हणून याला ओळखलं जाते. त्याच्यानंतर 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांत म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन रूपरेषा दिली. हे सुद्धा कसं आहे? बरोबर आहे. आणि सी स्टेटमेंट काय सांगते? या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. हे सुद्धा कसं आहे? बरोबर आहे. आणि डी स्टेटमेंट आहे सरदहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. तर हे कसं आहे? हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक B.C.D हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता शॉर्टकट मध्ये हा प्रश्न कसा सोडवावा ते आपण इथे बघणार आहोत. जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही डी ऑप्शन बघा. सरदहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे म्हणजे डी बरोबरच आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही आता डी नसलेले ऑप्शन काढून टाकायला पाहिजे होते. 1 आणि 3 ऑप्शन निघून गेलं असतं. मग आता डी बरोबर आहे तर तुम्ही 2 आणि 4 मध्ये आलेले आहे. 50-50 तुमचं उत्तर असतं. आता यामध्ये BCD कॉमन आहे दोन्हीकडे. म्हणजे फक्त तुम्हाला ए बद्दल विचार करायचा असता. बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्ही 50-50 रिस्क घेऊ शकले असता. आता यामध्ये आपण बाकीची ऍडिशनल इन्फॉर्मेशन घेऊ. केशवानंद भारती खटला हा जो खटला होता महाराष्ट्र सरकारशी संबंधित नाहीये. तो केरळ सरकार विरुद्ध होता. स्टेट ऑफ केरला 1973 मधला. कारण केरळ सरकारने काय केलं होतं? जमीन सुधारणा कायद्यामुळे मठाची जी काही जमीन होती त्याच्यावर मर्यादा येत होत्या. मात्र त्याला आव्हान देण्यासाठी मठाधिपती जे होते केशवानंद भारती हे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली होती. त्यांना त्यांची जमीन मात्र मिळाली नाही. मात्र यामध्ये एक सिद्ध झाले की मूळ गाभा आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे, बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही. म्हणजेच महत्वाची जी काही तत्वे आहेत जसं लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्य पद्धती, न्यायालयीन पुनर्विलोकन ही संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत आणि ती संसद नष्ट करू शकत नाही असं स्पष्ट या खटल्यामध्ये करण्यात आले. अशाच पद्धतीने गोलकनाथ खटला होता, बेरुबारी युनियन खटला होता, LIC ऑफ इंडिया खटला होता. असे महत्वाचे खटले आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर अशाच प्रकारे दररोज संध्याकाळी 7 वाजता एमपीएससी प्रीवियस इयर क्वेश्चन आपण घेत असतो. काही शॉर्टकट प्रश्नांच्या माध्यमातून आपण सांगत असतो. त्यासोबतच अधिकची माहिती सुद्धा देत असतो. तर आपली पूर्ण सिरीज आहे पाहायला विसरू नका. दररोज संध्याकाळी 7 वाजता स्पर्धा विश्व ऑफिशियल या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर. धन्यवाद.